ते गुड स्टेशन. आधीच्या मोबाईलवर एक ईमेल आला होता. तो उघडताच त्याला खूप आनंद झाला, कारण अखेर त्याची 8 दिवसांची रजा त्याच्या सरांनी मंजूर केली होती. आधी एका मोठ्या IT कंपनीत टीम लीडर म्हणून काम करत होता. डेडलाईन्स, वर्क प्रेशर, सततच्या मीटिंग्स आणि कॉल्स यामुळे तो पूर्णपणे थकून गेला होता. 6 महिने झाले होते, त्याने एकही सुट्टी घेतली नव्हती. शेवटी त्यानं 7 दिवस सुट्टीचा अर्ज ईमेलने पाठवला आणि त्याच्या बॉसने तो मंजूर केला. त्यानं ताबडतोब ठरवलं की आता आपल्या गावी जायचं. त्याचं गाव पुण्यापासून सुमारे 12 ते 14 तासांवर होतं. ही बातमी त्याने त्याच्या मित्रांना आणि घरच्यांना सांगितली. सगळेजण प्रचंड खुश झाले. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेलकम होम असे मेसेजेस त्याच्या मोबाईलवर सतत झळकत होते. त्याने रेल्वेचं ऍप उघडलं आणि आश्चर्य म्हणजे त्याला सेकंड एसीचं रिझर्वेशन मिळालं देखील. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसमधून जरा लवकरच निघाला होता. जाताना त्याने आपल्या सहकाऱ्यांना अर्जंट कॉल्स प्लीज असं सांगायलाही विसरला नाही. त्याची ट्रेन रात्रीची होती. तो फार उत्साहात स्टेशनवर पोहोचला. गाडी लागलीच होती. तो आपल्या सीटवर जाऊन बसला आणि छान आरामात पडला. पुन्हा कधी मागे राहिलं हे त्याला समजलंच नाही. जेव्हा त्याची जाग आली तेव्हा त्याच्या गाडीने एक मोठं स्टेशन नुकतंच सोडलं होतं. काही अंतरावर जाऊन अचानक ट्रेन एका छोट्या स्टेशनवर थांबली. खूप वेळ झाला पण ट्रेन काही सुटत नव्हती. डब्यात सगळेजण शांत झोपले होते. आधी थोडा त्रस्त झाला म्हणून तो दरवाजाजवळ गेला आणि काय प्रकार आहे म्हणून तो बाहेर पाहू लागला. स्टेशन अगदी आडगावच दिसत होतं. तिथे एक्सप्रेसला थांबा असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानं इंजिनकडे पाहिलं. रेड सिग्नल असल्यामुळे ट्रेन थांबली होती. स्टेशनवर फारच शांतता होती. थोडं पुढेच एक चहाची टपरी होती. तो काही वेळ दरवाजातच उभा राहिला. अजूनही सिग्नल मिळत नव्हता. एका बाकावर त्याला एक माणूस बसलेला दिसला. त्याचा चेहरा आधीला ओळखीचा वाटत होता पण नक्की काय आठवत नव्हतं. गाडी अजूनही थांबलीच होती. आधीनं हिम्मत करून खाली उतरायचं ठरवलं आणि तो त्या माणसाजवळ गेला. तो माणूस त्याच्याकडे पाहून म्हणाला, आधी, अरे किती दिवसांनी भेटतोयस? आधी चकित झाला आणि विचारलं, माझं नाव तुम्हाला कसं माहिती? तो माणूस हलकेच म्हणाला, अरे तुम्ही काय विसरलास का? एकदा मला गावी जायचं होतं आणि तो पैशाने मदत केली होतीस ती. अचानक आधीला सगळं आठवायला लागलं. हॉस्टेलवर त्याचा एक रूममेट होता, विजय उर्फ विजू. परिस्थितीने गरीब पण मनाने चांगला. दिवाळीच्या सुट्टीला सगळेच गावी जायचे. विजूलाही जायचं होतं पण त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून तो उदास होता. आधीने त्याला आपल्या जवळचे पैसे देऊन म्हटलं, जा गावी जाऊन ये. त्या दिवाळीत आधी हॉस्टेलवरच राहिला होता. विजू आनंदाने परत गेला पण सुट्टी संपली तरी त्याचा काही पत्ता नव्हता. आधीने खूप वाट पाहिली. फोन केले, मेसेज केले पण काहीच प्रतिसाद नाही. शेवटी त्याने विजूच्या वडिलांचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन लावला. त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकून आधी हादरलाच, कारण विजू गावी पोचलाच नव्हता. ते लोक तर त्याच्याच वाटेवर होते. आधीनेही खूप तपास केला पण काहीच निष्पन्न झालं नाही. एके दिवशी आधीला विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात विजू म्हणाला, माझा हा प्रवास अखेरचा होत आहे. तू मला मदत केलीस पण मी माझ्या आई वडिलांनाही भेटू शकलो नाही. आधी खूपच व्यथित झाला. पुढे नोकरीला लागल्यावर तोही गोष्ट काहीशी विसरूनही गेला. त्या रात्री स्टेशनवर भेटलेल्या माणसाला त्यानं विचारलं, विजू तू इथे कसा रे? विजू म्हणाला, जा लवकर, तुझी गाडी निघाली बघ. या स्टेशनवर असं थांबू नकोस. इतक्यात ट्रेनचा हॉर्न झाला आणि आधीने धावत जाऊनच ती ट्रेन पकडली. विचार करतच आधीला पुन्हा झोप लागली. झोपेत त्याला स्वप्न पडलं. विजू स्वप्नात त्याला म्हणत होता, या स्टेशनवर माझी ही गाडी अशीच थांबली होती. बराच वेळ झाला. मलाही बसून बसून कंटाळा आला होता म्हणून मी खाली उतरलो. ती चहाची टपरी दिसते ना, तिथे मी चहा घ्यायला गेलो आणि चहा घेऊन इथेच याच बाकावर बसलो. ट्रेन सुटली आणि मी धावत गेलो पण अंधारामुळे मला काहीच दिसलं नाही. जबरदस्त दुखापत झाली मला. माझा अपघात झाला आणि त्यातच मी गेलो रे. मग
लोकांनी माझ्या खिशातून नंबर घेऊन माझ्या घरी कळवलं. शेवटी त्यानं आधीला सांगितलं, कधीही अशा अनोळखी स्टेशनवर असं उतरायचं नाही बरं का. काही स्टेशन चांगली नसतात. आधीचे डोळे आता पाणवते. त्यानं स्टेशनचं नाव पाहिलं होतं, खेडगाव की असंच काहीतरी. त्याने गुगल मॅपवर या नावाचा खूप शोध घेतला, पण असं स्टेशन त्याला कुठंच सापडलं नाही. मग मग ही ट्रेन नेमकी कुठे थांबली होती? तो ज्या माणसाशी बोलला तो खरंच विजू होता का? सकाळी आधी आपल्या स्टेशनवर उतरला. थोडा खिन्नच होता तो. घराकडे जाताना त्यानं खिशात हात घातला आणि तो थक्कच झाला. त्याच्या खिशात तेवढेच पैसे होते जे त्याने विजूला गावी जाण्यासाठी दिले होते. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. विजूने त्याचा जीव वाचवला होता आणि त्याची उधारीही परत केली होती. खरंच काही रेल्वे स्टेशन्स खरोखरच रहस्यमयी असतात. त्या दिवसानंतर आजीने विजूचा सल्ला आयुष्यभर पाळला. आता तो कधीही अनोळखी स्टेशनवर रात्री उतरत नाहीच आणि इतरांनाही उतरू देत नाही. तुम्हाला जर हे कथा आवडली असेल तर माझ्या प्रसादच्या गूढ कथा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.